आज नाश्ता बनवायला अजिबात वेळ नव्हता, तर घरी असलेलंच बेसन आणि घरच्याच साहित्यातून मस्त असा नाश्ता बनवला आणि सगळ्यांनी अगदी 2 मिनिटात तो फस्त केला. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे सगळ्यात आधी मी 1 कप बेसन घेतलं आहे. तर जाड, बारीक कोणतंही जे घरी बेसन उपलब्ध असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी इथे अर्धा चमचा मीठ घातलं. यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि चिमूटभर इथे हिंग घालायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे. तांदळाच्या पिठामुळे रेसिपी कुरकुरीत व्हायला मदत होते, पण नाही घातलं तरी चालेल. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला अर्धा कप यामध्ये पाणी घालते आहे. अर्धा कप पाणी घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. इथे सगळं अर्धा कप पाणी घातलं मी आणि हे स्मूथ असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालायचं आहे. तर इथे मी आणखी 1 कप पाणी घेतलं आहे. त्यातलं थोडं थोडं घालूया. एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर हे तयार आहे पीठ आणि हे तयार करण्यासाठी मला 1 कप पाणी लागलं. मी आधी अर्धा कप पाणी घातलं होतं आणि आता आणखी अर्धा कप घातलं. तर 1 कप बेसनसाठी तुम्हाला 1 कप इथे पाणी लागेल आणि हे आपल्याला असं पातळ हवं आहे. आता हे पीठ बाजूला ठेवूया आणि मस्त अशी पुदिन्याची चटणी आपण बनवूया. तर इथे चटणीसाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये पुदिना घालायचा आहे. पुदिना मी स्वच्छ धुवून घेतला. यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. जेवढा पुदिना घेतला त्याच्या अर्धी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्यात. आता इथे मी दही घालते आहे. तर 3 चमचे इथे दही घालायचं आहे. मस्त आंबट तिखट अशी ही चटणी होते. दही घातल्यानंतर यामध्ये इथे मी जाड अशी जी शेव असते ती घालते, फरसाण घालते. तुम्ही याऐवजी बारीक जी शेव असते ती घातली तरी चालेल. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर थोडीशी पातळ अशी ही चटणी करायची. चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर आपण जे पीठ इथे बाजूला ठेवलं होतं ते इथे मी पुन्हा घेतलं आहे. आता हे पीठ असं छान फेटून घ्यायचं आहे. तर असं फेटल्यामुळे यामध्ये आपल्याला इनो, सोडा घालायची गरज पडत नाही. पीठ हलकं फुलकं होतं यामुळे. तर ही प्रोसेस खूपच गरजेची आहे. तर तुम्ही आता पाहू शकता असे छान बबल्स आले याच्यावरती, म्हणजे हे छान हलकं होतं आहे पीठ. तर पुन्हा हे मी 2 ते 3 मिनटं फेटून घेते. हे पीठ आता आपलं फेटून तयार आहे. आता यामध्ये घालण्यासाठी आपण थोड्याशा भाज्या चिरून घेऊया. तर इथे मी ज्या घरी उपलब्ध असतील त्याच भाज्या घेतल्यात. तर इथे मी आता किसलेला गाजर घेतला आहे. यानंतर शिमला मिरची घेतली, कोथिंबीर घेतली आहे, कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे. याबरोबरच इथे मी पनीर घेतलं आहे कुस्करून. तर मुलांसाठी बनवत असाल तर पनीर नक्की घाला. यामुळे आणखी पौष्टिक होईल हा आपला बेसनचा चिला. तर इथे आता मी तवा गरम करत ठेवला आहे. याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. यानंतर तव्यावरती पाणी शिंपडायचं आहे थोडंसं. पाणी पूर्ण ड्राय झाल्यानंतर इथे 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि असं हे पसरवून घ्यायचं डोस्याप्रमाणे. हा बेसनचा डोसा किंवा चिला तुम्ही याला म्हणू शकता. तर असं डोस्याप्रमाणे पसरवून घेतलं. अगदी व्यवस्थित हा डोसा तुम्हाला पसरवता येतो. आता मीडियम फ्लेमवरती आपण याला वरच्या बाजूने ड्राय होईपर्यंत भाजून घेऊया. वरची बाजू ड्राय झाल्यानंतर याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता. आता इथे मी टोमॅटो केचप घालते आहे. तुम्ही शेजवान चटणीसुद्धा घालू शकता.
पसरवून घ्यायचं आहे. तर अगदी झटपट हा बेसनचा चिला किंवा डोसा तयार होतो आणि अगदी पौष्टिक आहे. आता यावरती कांदा घालायचा आहे. ज्या भाज्या आपण चिरून ठेवल्या होत्या त्या घालायच्या. तुम्ही सगळ्या भाज्या एकत्र मिक्स करून ठेवल्या आणि घातल्या तरी चालेल. यानंतर इथे गाजर घालते आहे. यानंतर शिमला मिरची घातले, कोथिंबीर घातली थोडीशी. याबरोबरच तुम्ही बीटसुद्धा किसून घालू शकता. आता इथे मी पनीर घालते आहे. मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही चीजसुद्धा यावरती किसून घालू शकता. तर असं मी इथे भरपूर पनीर घातलं आहे. तर आता हा डोसा किंवा चिला खालच्या बाजूने मस्त भाजून तयार झाला असेल तर आता आपण हा फोल्ड करून घेऊया. तर पाहू शकता डोसा खालच्या बाजूने सुद्धा मस्त भाजला गेला आहे आणि कुरकुरीत झाला आहे. यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकलं त्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो डोस्याला. आता याची आपण पीसेस करून घेऊया म्हणजे आपल्याला सर्व करायला सोपं पडेल. तर याचे मी असे 3 पीस केलेत. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर इथे मी हा बेसनचा चिला सर्व केला आहे. अगदी मस्त पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता आणि इतर डोश्याप्रमाणे हा बनवायला अजिबात त्रास होत नाही. तुम्ही सहज हा डोसा बनवू शकता. कोणतीही पूर्वतयारीसुद्धा करायची तुम्हाला इथे गरज पडणार नाही. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.